नवी मुंबईमध्ये काही दिवसापूर्वी एका महिलेवर मंदिरातील 3 पुजारींनी सामूहिक बलात्कार करत तिची दगडाने ठेचून हत्या केली होती. त्यानंतर आता नवी मुंबईच्या शेजारी असलेल्या उरणमध्ये आणखीन एक धक्कादायक घटना घडली आहे. तर 22 वर्षीय यशस्वी शिंदे नावाची तरुणी 2 दिवसापूर्वी बेपत्ता झाली होती. उरणमध्ये शहरातील NI स्कूलजवळ राहणारे यशस्वीचा मृतदेह आज कोटनाका पेट्रोल पंप जवळ आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा तिच्या शरीराची विटंबना केल्याचे लक्षात आले. चेहरा, शरीर आणि गुप्तांगावर जखमा आढळून आल्या. ही बातमी उरण शहरात पसरल्यानंतर आता नवी मुंबई आणि उरणमधील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष पसरला आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार यशस्वी तिच्या कुटुंबियासह उरणमध्ये राहत असून ती बेलापूरमधील एका कंपनीत काम करत होती. गुरुवारी दिनांक 25 जुलै सकाळी कामावर निघाल्यापासून यशस्वी बेपत्ता होती. तिचा फोन लागत नसल्यामुळे कुटुंबियाने तिचा शोध घेतला. त्यानंतर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलीस यशस्वीचा शोध घेत असताना रेल्वे स्थानकाजवळ झुडपात एक मृतदेह आढळून आल्याची बातमी पोलिसांना कळली. पोलिसांना मृतदेह अतिशय विच्छिन्न अवस्थेत आढळून आला आणि कुटुंबियांनी मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. आणि त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना यशस्वी शिंदेच्या वडिलांनी दाऊद शेख नामक इसमावर हत्येचा आरोप केला. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाली असावी असा पोलिसांना संशय आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि निरीक्षक यांनी सांगितले की तरुणीच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आलेल्या आहेत आणि वैद्यकीय चाचणीनंतर जर तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले तेही कलम जोडले जाईल. आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसात 7 पथके तयार करण्यात आली असून आरोपीचा शोध सुरू आहे. संशयित आरोपी बंगळुरू येथे असल्याचे सांगितले जात होते आणि पोलिसांना आरोपीला नुकतेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरून अटक केली आहे.